ती लोकल आणि मी मधली पुढची गोष्ट आहे एका मच्छीवाल्या काकूंची. कथेचं नाव आहे ती मच्छीवाली आणि मी एका प्रवासाची कहाणी. सकाळचे 6 वाजले होते. मुंबईच्या आकाशात अजूनही किंचित अंधार दाटलेला होता. मी नेहमीप्रमाणे उठून लगबगीनं आवरलं. स्वयंपाक, कपडे, ऑफिसची बॅग सगळं आवरून मी प्लॅटफॉर्मकडे निघाले, कारण माझी 6:55ची विरार लोकल चुकवायची नव्हती. जसं मी प्लॅटफॉर्मवर पोहोचले, नेहमीप्रमाणे गर्दीचं साम्राज्य होतं. स्त्रियांचा डबा शोधून मी जरा आत सरकले. इतक्यात माझ्या नजरेस एक स्त्री आली, अंदाजे 40-45 वयाची. डोक्यावर मच्छीची एक मोठी टोपली, एका खांद्यावर कपड्यांची पिशवी आणि हाताला धरून एक 10-12 वर्षांची मुलगी. ती बाई ट्रेनमध्ये चढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. मच्छीची टोपली एवढी जड होती की तिला ती एकटीला उचलवत नव्हती आणि तिची ती गोंडस मुलगीही मदतीला प्रयत्न करत होती. पण लहानच्या हातांनी ती काय उचलणार? ते पाहून माझं मन हेलावलं. मी पटकन पुढे झाले, तिची टोपली हातात घेतली आणि तिला म्हणाले, चला पटकन चढा, ट्रेन सुटेल आता. तिनं माझ्याकडे कृतज्ञतेनं पाहिलं. आम्ही तिघी एका लईट डब्यात शिरलो. दरवाजा बंद झाला, ट्रेन हलली. माझ्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटलं. आज काहीतरी चांगलं केल्याची भावना होती. आम्ही तिघी एका खिडकीजवळच्या सीटवर बसलो. काही क्षण शांततेत गेले. नंतर ती बाई माझ्याकडे वळली आणि हळू आवाजात म्हणाली, ताई, तुमचं फार उपकार झाले, नाहीतर आज उशीर झाला असता. मी हसून म्हणाले, काही नाही गं, आपण सगळेच एकमेकींना मदत केली पाहिजे. तेवढ्यात तिच्या डोळ्यात पाणी आलं. हळूहळू ती बोलायला लागली, ताई, मी पालघरची आहे. नाव सुमती. पूर्वी माझा नवरा देखील मच्छी विकायचा. दोघं मिळून संसार फार चांगला चालवायचो. पण एक दिवस सगळं बदललं. तो सकाळी मच्छी घेऊन भायंदरला चालला होता. लोकलमध्ये नेहमीच्याच गर्दीत तो उतरला, धडपडला आणि खाली पडला. त्याचा एक पाय पूर्णपणे गेला. तेव्हापासून तो काम करू शकत नाही. मी स्तब्ध झाले. तिच्या बोलण्यातला शांतपणा हृदयातला चटका लावणारा होता. तेव्हापासून मीच घर चालवते.